नमस्कार माऊली, मी श्याम. मी एक CFO ॲडवायझर म्हणून काम करतो आणि स्टार्टअप कन्सल्टंट म्हणून. आपल्या महाराष्ट्रात बरेच लोक बरीच बिझनेसेस करतात, पण त्यांना हे हे माहीत नाही आहे की आपण लोन्ससाठी कसं अप्लाय केलं पाहिजे किंवा आपण कुठली एंटिटी केली पाहिजे, आपण करंट अकाउंट कधी ओपन केलं पाहिजे, कुठलं डॉक्युमेंटेशन घेतल्यानंतर आपण बिझनेस सुरू केला पाहिजे. तर मी आज तुम्हाला खूप शॉर्टमध्ये एक दोन गोष्टी सांगणार आहे. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुम्ही सगळ्यात पहिले अगोदर जर तुम्ही प्रोप्रायटर असाल तर तुम्हाला नक्कीच एक शॉप ॲक्ट लायसन आणि उद्योग आधार रजिस्ट्रेशन करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बरीच लोक सांगतात की GST रजिस्ट्रेशन नाही करायला पाहिजे, परंतु माझा वेगळा व्ह्यू आहे या संदर्भात की तुम्ही GST रजिस्ट्रेशन नक्की करायला पाहिजे, कारण की त्याचा आपल्याला फंडिंगसाठी लोन घेण्यासाठी खूप फायदा होतो. सो ह्या काही खूप बेसिक गोष्टी आहेत की तुम्हाला हे अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला प्रोप्रायटरशिप करायची आहे, पार्टनरशिप करायची आहे, LLP करायची आहे की प्रायव्हेट लिमिटेड करायची आहे, की नेमकं तुम्हाला काय करून तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे. त्यामुळे चूजिंग द राईट एंटिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो अशाच काही छोट्या छोट्या टिप्ससोबत मी परत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला कनेक्ट करेन. थँक्यू.